मेरे खिलाफ बगावत करेगा तो काट डालूंगा. मारी हम सब पे भारी खायला चाय खारी आणि आम्ही पटवून. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही सगळे? नीट ना? तर खूप म्हणजे 3-4 महिन्यानंतर आज ब्लॉग बनवतोय. असं वाटतं पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय. खूप म्हणजे खूपच दिवस झाले. फेब्रुवारीत मी बनवले लास्ट ब्लॉग, नंतर आत्ता ब्लॉग बनवतोय. म्हणजे कारण असं आहे की मुडत नव्हता, इच्छा नव्हती. कारण माझा गोप्रो हरवला म्हणून ते म्हणत नव्हतं करत मी ब्लॉग बनवू असं. म्हणजे खूप वेळा ट्राय पण केलं मी ब्लॉग बनवू असं, काहीतरी बनवू, काहीतरी बनवू. तर जेव्हा बनवायला जायचं तेव्हा मूड खराब व्हायचं की काही ना काय बोललो, काय बनवायचं तरी काय नक्की. फोटो ब्लॉगिंग तर करता नाही येणार. तर 25-26 हजारची गोष्ट माझ्याकडनं हरवली. तर कशी हरवली ती तुम्हाला नंतर सांगेनच काहीतरी ते नीट. मग बोललो काहीतरी आपण सुरुवात करूया ब्लॉगची, परत स्टार्ट करूया बोललो ब्लॉग आता. तर आजपासून परत ब्लॉग चालू करतोय. काही ना काही थोडं मोठं छोटं कसं येईल तसं. परत कॉन्फिडन्स जातो माणसाचा ब्लॉग सोडल्याच्या नंतर. कसा ना कसा आणलाय, परत काहीतरी विचार केला आज बोलू करून, म्हणून चालू केला आज. आत्ता सकाळीच इच्छा झाली की आज काहीतरी बनवूया. सुट्टी पण होती, बोललो आज मोबाईल घेऊया हातात, सुरू करू काहीतरी बोलून. तर आज जेवढं काय दिवसभरात असेल, जेवढं काय असं फिरणार सुट्टीमध्ये, थोडं कामं पण आहेत, तेवढं तुम्हाला दाखवतो आज. म्हणजे ब्लॉग स्टार्ट करूया आपण थोडासा, जास्त काही नाही. नंतर आपण दाखवूच नवीन काय नाही काय अजून थोडं. आता एक ब्लॉग पडला की नंतर ऑटोमॅटिक बरोबर माझ्याकडनं ब्लॉग पडतात, आणि एक थांबले की थांबतच राहतात. तो आता काय समजत नाही काय प्रॉब्लेम नक्की माझ्यात. तर आता चालू करूया आपण. चला आता भेटतो. आता मी जरा बँकेत चालले, सगळंच दाखवतो दिवसभरात काय करतो. सुट्टी आहे तर थोडी काम आहे जरा. नंतर मग इकडे तिकडे जरा मम्मीच्या पण जरा गोळ्या बिळ्या आणायच्यात, औषध आहेत ते घेऊन येईल. नंतर तुम्हाला भेटतो. थोडं दाखवतो बाहेरचं पण, जरा घरात बसूनच काय दाखवतो, थोडं बाहेर पण दाखवतो नवीन आणि इंटरेस्टिंग. चला. सो गाईज, बघितलं तुम्ही असं बाहेर जाऊन आलो, नाही दाखवली गाडी बिडी. बँकेत गेलो, बँक चालू नव्हती म्हणून काय फुटेज बनवलीच नाही, बंद होती. मग रिटर्न आलो घरी जरा. मग ते असंच ते व्हिडिओ बनवला. आता ते तुम्ही बघितलं असेल, ते एक्सिलेटर आपला थ्रॉटल की कबूतर उडाली, असं टाइमपास म्हणून एक. आता बघू अजून काय काय करतो दिवसभरात. सुट्टी कंटाळा येतोय, गरमीमुळे कुठे बाहेर जाऊ असं पण वाटत नाही, एवढं गरम होते. तर बघतो आता काहीतरी करतो. घरात बसून कंटाळाच येतोय. कामावरच जरा बरं वाटत, दिवस जातो आपला. घरात बसून करणार तरी झोप येते, तर मोबाईल डवळत बसते. आणि काय करू, थोड्या आणि काहीतरी एडिटिंग करत बसेल. बघू आता, तुम्हाला भेटतो अजून काहीतरी नवीन असेल तर. The next day. तर मित्रांनो, त्या दिवशीचा ब्लॉग तर कम्प्लीट झाला नाही. बाय चान्स त्या दिवशीचा ब्लॉग तर कम्प्लीट झाला नाही. तर बोलला काहीतरी दाखवण्यासाठी आज दुसरा दिवस आहे. कारण त्या दिवशी मी काय बनवू तसंच राहिला कामामध्ये. हवा जरा टेरेसवर आलं चालत 5 माळे चढून. दम लागला जरा, सवय नाही ना चालायची जास्त. तर आता ब्लॉग दाखवण्यासाठी तुम्हाला मी आमच्याकडची कबूतर दाखवतो. आमच्या पोरांनी पाळलीत. आला पत्र लावायचं मी. बघा कबूतर सेटअप. तरी चुचू करते बघा. पिल्लू नवीन निघालं, हे काय घाबरत नाही बघा. तेव्हा 2 अंडी आहेत. कुठे दिसत का नाही माहिती. किशमिर आहे. हां
अंडी दिसत याच्या मागे. पोरांनी कबूतर पाळलीत. मी पण यायचो पहिलं, मग कसं हातावर येतोय. इसो ऐसा खाना खिलाता है. नाण्याने यायला लागले. वो जोड़ है क्या? तो? अरे जीरो बल्ब लगा दे. एलईडी का मतलब नहीं है. कापर है और पानी बाहर निकल के रखते जा. ऐसा मतलब क्या रख, फली रख उसके ऊपर, मतलब पिएगा बस उसको, ये नहीं करेगा बस. चलो बघा मित्रांनो कबूतर दिसतंय का नाही माहिती. कसं दिसतंय अँगल इथं आजारी पडला एक. बघा 30-40,000चा हे माल आहे कबुतरांचा. तर बघा आता मित्रांनो कबूतर उडवणार. आता कबूतर काढतोय बाहेर. क्लायमेट बघा, पावसाचं क्लायमेट झालं आता. आइंदा से मेरी क्लब बगावत करेगा तो काट डालूंगा. मारी हम सबके भारी खायला चाय खारी आणि आम्ही पटवून रॅपर नाही, आम्ही ब्लॉगर आहे. तिकडे कुठे गेले बघा. ये बुलाची मार नवरे इधर ही आएगा ना. और निकाललाय. तर बघा आता ट्रेनर शिट्टीवाला. शिट्टीला न रिस्पॉन्स देता कबूतर बसले एका जागेवर. म्हणजे दिसत तर नाही, घारी दिसायला लागलेत. तर काही आता एवढंच आता दाखवू शकतो सध्या तरी. या ब्लॉगमध्ये ब्लॉग स्टार्ट करतोय म्हणून एक्स्ट्रा काही नाही आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला, आपल्या चॅनलला. आणि असंच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.